जय शिवराय, जय शंभूराजे मित्रांनो. मी कौस्तुभ स्वागत करीत आहे ट्रॅव्हल विथ कौस्तुभ या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये. गेल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिला चिपळूण ते मालवणचा प्रवास आणि ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहात आपण मालवणमधील काही खास ठिकाणं. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, मी एवढंच म्हणेन, कारण हा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे. तर चला मंडळी, थोडासाही क्षण न दवळता आपण चालू करत आहोत ह्या व्हिडिओला. तुम्हाला माहिती आहे का, मालवणमध्ये एक असं सुंदर मंदिर आहे जिथे मनाला खरी शांतता मिळते. हे आहे जय गणेश मंदिर. निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं हे सुंदर मंदिर भक्तांसाठी खास श्रद्धास्थान आहे. येथील श्री गणेशाची आकर्षक मूर्ती आणि शांत वातावरण मनाला सकारात्मक ऊर्जा देतात. मालवणला गेलात तर या मंदिराला भेट द्यायला अजिबात विसरू नका. तर आपण आता या जय गणेश मंदिराची काही वैशिष्ट्ये जाणून घेऊयात. ही जी गणपतीची मूर्ती आहे ती सोन्याने मढवलेली आहे आणि त्यासोबत असलेले रिद्धी-सिद्धी या मूर्तीसुद्धा. तसेच नंबर 2ला आहे मंदिरात अष्टविनायकच्या स्वरूपातील गणपतीची सजावट. तसेच 3 नंबरला आहे मकर संक्रांतीला सूर्यकिरण थेट मूर्तीवर पडतात. हे या मंदिराचे विशेष आकर्षण आहे. याबद्दल तुम्हाला काही माहिती होते का? असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि मालवणमध्ये आल्यावरती या मंदिराला भेट द्यायला अजिबात विसरू नका. मालवणमध्ये असा एक किल्ला आहे जो समुद्राच्या काठावर उभा राहून इतिहास सांगतो. हो, हा आहे राजकोट किल्ला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात बांधलेला हा किल्ला सागरी संरक्षणासाठी खूप महत्त्वाचा होता. समुद्राच्या लाटांमध्ये उभा असलेला हा किल्ला आणि त्यावरून दिसणारा सुंदर सूर्यास्त एक वेगळाच अनुभव देतो. मालवणला गेलात तर हा ऐतिहासिक किल्ला नक्की एक्सप्लोर करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. मी आलो आता रॉक गार्डनमध्ये आणि इथे 10 रुपये एंट्री फी भरून, प्रत्येक माणसामागे 10 रुपये एंट्री फी भरून तुम्ही प्रवेश करू शकता. आणि ह्यालाच लागून एक समुद्र बीच आहे, तिथे सुद्धा तुम्ही जाऊ शकता. त्याचा व्हिडिओ मी पुढे ॲड करेनच. सनसेट नाही करता आलं कारण वातावरण ढगाळ आहे ते. तर असा काहीसा ट्रॅक आणि आजूबाजूला झाडं, खूप सुंदर अशी गार्डन आहे. तुम्ही संध्याकाळच्या वेळेला येऊन बऱ्यापैकी टाईम इथे स्पेंड करू शकता शांतपणे. इथे नसेल आवडत तर तुम्ही समुद्र बीचवरती जाऊन बसून व्यवस्थित टाईम स्पेंड करू शकता. मी आता जस्ट वॉक घेतो आणि तुम्हाला दाखवते. असा इथे समुद्र किनारा आहे आणि तर इथे येऊन तुम्ही आपला टाइम स्पेंड करू शकता. इथे बसून इथे
इथे काही बसायला हे केलेले आहेत कठडे, आणि इथे येऊन खूप मन प्रसन्न होतं, खूप शांत वाटतं. इथे वॉच टॉवर पण आहे, पण आता तो बंद आहे सध्या, काठ्या वगैरे टाकून बंद केला आहे. आता काय माहिती, काही जीर्ण वगैरे झालं असेल अचानक किंवा धोकादायक असेल, त्याच्यामुळे तो बंद केला असेल वॉच टॉवर. कारण पहिले 2-2.5 वर्षापूर्वी आलो तेव्हा तो चालू होता. तर अशा प्रकारची छोटीशी ही रॉक गार्डन, आणि असलेला बाजूला समुद्र किनारा, आणि इथे लहान मुलांसाठी खेळण्यासाठी प्ले एरिया सुद्धा आहे. आता इथे खाली उतरून तुम्ही बीचवरती सुद्धा जाऊ शकता. इथे प्ले झोन एरिया लहान मुलांना खेळण्यासाठी बनवलेलं आहे. तर इथे आल्यावरती बऱ्यापैकी खाण्याची सोय आहे, मला पाहिजे ते खाऊ शकता. संध्याकाळच्या वेळेमध्ये, सकाळी पण सुद्धा इथे चालू असतात हे आउटलेट्स, आणि इथे पार्किंगची सोय आहे. पार्किंग मी म्हणेन थोडी कॉस्टली आहे, कारण प्रत्येक गाडीमागे 100 रुपये हे लोक चार्ज करतात. तर आम्हाला वाटतं खूप कॉस्टली आहे. तर चला मंडळी, ही रॉक गार्डन तुम्हाला कशी वाटली तेही सांगा मला कमेंट बॉक्समध्ये. तर मित्रांनो, आजच्या भागात आपण मालवणमधील काही सुंदर ठिकाणं पाहिलीत, जसे की जय गणेश मंदिर, रॉक गार्डन आणि ऐतिहासिक राजकोट किल्ला. पण मालवणची ही सफर अजून तरी संपलेली नाही, कारण पुढच्या भागात आपण आणखीन काही भन्नाट पर्यटन स्थळे एक्सप्लोर करणार आहोत. म्हणून व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून पुढचा पार्ट 2 तुमच्यासाठी चुकणार नाही. तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सेफ ड्रायव्हिंग आणि स्वतःची काळजी घ्या. चला, बाय बाय.